ओबीसीना सगळ्यात मोठे 4 झटके लागलेले आहेत. काय 340 कलमामध्ये ओबीसींचा न्याय असताना सुद्धा ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. काय म्हणावं, पुरोगामी महाराष्ट्र म्हणावं की काय म्हणावं हेच कळत नाही ते नितीनजी आपल्याला. शेकेजी हे कसं म्हणावं आपण त्या ठिकाणी, ज्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपये खर्च होतात आणि त्याच महाराष्ट्रामध्ये सरकारी शाळेमध्ये मास्तर देण्यासाठी पैसे नाही, अशा प्रकारचं शासन पाहते. कुठं जावं साहेब त्या ठिकाणी? कारण मी पहिलेच म्हटलं की महाराष्ट्राची भूमी महात्मा ज्योतिबा फुलेंची मूर्ती, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी पहिलेच सांगितलं होतं की शिका आणि संघटित व्हा. त्या ठिकाणी आम्ही खरं शिकलो का? बाबा आढावांनी सांगितलं सत्यनारायण करू नका. आज हेच ओबीसी त्यांच्या हिंदू मुस्लिममुळे आपल्या पोरांच्या नीट परीक्षेच्या बाबतीत एवढा धोका खाऊन बसलेले आहेत. हेच ओबीसी आहे. त्यावेळेस आम्ही ओबीसींचा लढा उभारला. मला आठवते आम्ही दिल्लीला पैदल पैदल चालत होतो, आमच्याजवळ पैसे नव्हते. आणि आपला इतिहास जर पाहिला, आपल्या इतिहासाची पानं आपण जर मागे जाऊन पलटवलीत किंवा ती उलटलीत, तर आपल्याला असं दिसतंय की आपला समाज हा वैदिक काळापासूनचा गुलामगिरीमध्येच राहणारा समाज आहे. शरद पाटलांचं एक महत्त्वाचं पुस्तक, महत्त्वाचा ग्रंथ आहे दासशूद्रांची गुलामगिरी. दासशूद्रांच्या गुलामगिरीमध्ये त्यांनी जो पहिला संघर्ष मोहेंजोदारोच्या नंतरचा जो दाखवलेला आहे तो आर्यांचं आक्रमण झालेला आहे. उस ब्राह्मणवाद की सबसे बड़ी खासियत क्या थी? वो भारतीय समाज को कैसा समाज बनाना चाहता है? वो भारतीय समाज को अंतर्मुखी समाज बनाना चाहता है. अंतर्मुखी का मतलब यह है केवल अपनी चिंता करो, पड़ोसी समाज कहीं भी जाए, मर जाए, खप जाए. और महात्मा ज्योतिराव फूले क्या चाहते थे? वो बहिर्मुखी समाज बनाना चाहते थे. बाहर की तरफ देखो. ओबीसी मुक्ती मोर्चाचा वर्धापन दिवस साजरा करतो आहे. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा मागील 36 वर्षापर्यंत काम करत आहे. ओबीसींचं काम करणं किती कठीण आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. एखाद्या वेळी हत्तीला पायजामा घालता येईल, परंतु ओबीसीचं काम करणं एवढं काही सोपं नाही. आणि हे कार्य राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक सन्माननीय नितीनदादा चौधरी करते आहे. आणि या राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही पक्षाशी बांधिली की नाही. ज्यावेळी काँग्रेस पक्ष होता त्यावेळी आमचा विरोध कायम होता, आम्हाला ओबीसींचे हक्क मिळाले पाहिजे. त्यावेळी त्यांनी अधिकार यात्रा काढली. आणि आता जे सत्तेमध्ये आहे त्यांच्या विरोधात त्यांचा एल्गार सुरूच आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं काय नियोजन आहे याचं प्रास्ताविक सन्माननीय नितीनदादा चौधरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या या कार्यक्रमाचे टप्पे राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये आपण दरम्यान जे सन्माननीय ज्यांनी चित्रपट काढले, जे नाटककार आहेत त्यांचा आपण विशेष सत्कार या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी काही सत्कार मूर्ती आहेत त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. काही सत्कार साथी आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आपल्या या मंचावर जी काही मंडळी राहणार आहेत किंवा आहेत, ही सगळी मंडळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या केव्हा ना केव्हा प्रक्रियेमध्ये यांचा सहभाग राहिलेला आहे किंवा काही लोकांचा आशीर्वाद राहिलेला आहे. काही लोकांनी प्रत्यक्ष या प्रक्रियेमध्ये कार्य केलेलं आहे.
असे काही या ठिकाणी साथी, या चळवळीचे साथी म्हणून या मंचावर विराजमान आहे. हे विशेष. आणि अशाच लोकांना निवड करून आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि या मंचावर त्यांचं मी परत एकदा राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी या ठिकाणी प्रस्तावनेला फार वेळ लावणार नाही, परंतु 2 घटना तुम्हाला सांगतो. 1988ची घटना आहे. 1988 मध्ये 11 डिसेंबर 1988ला सोबत नावाच्या वर्तमानपत्रामध्ये, सोबत नावाचं जे साप्ताहिक होतं त्या काळामध्ये, त्याचे संपादक गबा बेहरे होते. त्या संपादकाच्या सोबत नावाच्या, मी अविनाश ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्या गबा बेहरे यांनी त्यांच्या सोबत नावाच्या साप्ताहिकामध्ये एका बाळ गांगल नावाच्या पत्रकारांनी महात्मा ज्योतिबा फुले नावाची दुर्गंधी असे 3 लेख लिहिले. 11 डिसेंबरच्या अंकामध्ये. आणि 11 डिसेंबरच्या या अंकाच्या विरोधात आम्ही 16 डिसेंबरला आमचे मित्र बसलेले मोहन कोठेकर, आम्ही आमच्या नावाने एक पत्रक ड्राफ्ट केलं. महात्मा फुले यांचा ब्राह्मणवाद विरोधातला संघर्ष अशा नावाचं एक पत्रक होतं. आणि ते पत्रक, या ठिकाणी विधानसभा सुरू होती, त्या विधानसभेमध्ये आम्ही ते पत्रक माननीय आमदार, त्या काळातले MLC वीरेंद्र देशमुखच्या माध्यमातून ते सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांना आणि काही वेगळ्या आमदारांना आम्ही ते दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी 19 डिसेंबरला विधानसभेमध्ये या पत्रकाच्या विरोधात, सोबत नावाच्या मॅसेजच्या विरोधात एक ठराव पारित करण्यासाठी त्या ठिकाणी मग केशवराव धोंडगे असतील, मग वीरेंद्रबाबू देशमुख असतील, मग गणपतरावजी देशमुख असतील, किंवा दत्ता पाटील या सन्माननीय शेकापच्या आमदारांनी एक जबरदस्त त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये याच्या सोबत नावाच्या साप्ताहिकाच्या विरोधात आणि हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विरोधामध्ये जे काही ज्या पद्धतीनं लेख लिहिला होता त्याच्या विरोधामध्ये तिथे ठराव आला. आणि 19 डिसेंबरमध्ये त्याच दिवशी सरकारने या सोबत मासिकावर बंदी आणण्याचा त्या ठिकाणी ठराव पारित केला. आणि फौजदारी गुन्हा बाळ गांगल लेखक आणि सोबतचे जे संपादक होते गबा बेहरे यांच्या विरोधामध्ये दाखल केला. त्या महात्मा ज्योतिबा फुलेंची 200वी जन्मशताब्दी निमित्तानं हा कार्यक्रम आहे. आम्ही त्यावेळेस हा प्रयत्न केला होता. त्यानंतर 2च घटना मी या ठिकाणी सांगणार आहे. 28 जून 1989 साली राजस्थानच्या जयपूरच्या हायकोर्टामध्ये मनूचा पुतळा आता कोणी स्थापन करावा? पद्माकर जैन, निवृत्त न्यायाधीश, ह्यांनी स्थापन केला. आणि त्याच्या विरोधात 12 ऑगस्ट 1989 साली वर्धेला आम्ही मनूविरोधात आणि मंडल कमिशनच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये विषमता निर्मूलन परिषदेचे सन्माननीय नेते बाबा आढाव, नागेश चौधरी आणि आम्ही लोक आणि नूतन माळवी डॉक्टर अशोक चोपडे यांनी ती आयोजित केली होती. आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही दाखल झालो. हा आमचा प्रवास आहे. जी धारा आम्ही ती पकडली
त्याचं प्रत्यंतर ओबीसीच्या संघटनेच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही सुरू केलं आणि त्याच्यानंतर 9 एप्रिल 1990 साली, त्याच्यापूर्वी आम्ही मनुविरोधी चळवळ नागपूरला सुरू केली. त्या चळवळीमध्ये डॉक्टर सीमा साखरे, बॅरिस्टर बगाले, पुरण मेश्राम, भाऊ लोखंडी सगळी मंडळी त्या प्रक्रियेमध्ये सामील झाली. उपेंद्र शेंडे, ठिकठिकाणी चौकामध्ये आम्ही निषेध मनूच्या विरोधात सभा आयोजित केला. ऑगस्ट 1989 साली ठिकठिकाणी सभा घेतला आणि आमचा सूर एकच, मंडल आयोग लागू करो और मनु को जयपुर के हाई कोर्ट से बाहर करो, हा आमचा नारा होता. ही आम्ही धारा पकडली आणि त्याच्यानंतर ठिकठिकाणी ओबीसीच्या चळवळी आम्ही सुरू केल्या आणि 9 एप्रिल 1990 साली झाशी राणी पंचशील चौकामध्ये आम्ही मंडल आयोग लागू करू याच्यासाठी आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये 47 लोकांना अटक केली. 9 एप्रिल 1990 आणि आम्ही ह्या सगळ्या आंदोलनाचा सूर दाखवण्यासाठी म्हणून दिल्लीला 22 मे 1990 ला जो मोर्चा काढला, त्या मोर्चाचं नाव होतं ओबीसी मुक्ती मोर्चा. आणि तेव्हापासून हा आमचा प्रवास सुरू आहे आणि तो ओबीसींच्या सत्यशोधक वाटचालीच्या प्रयत्नांना सुरू आहे. त्या ठिकाणी एक मोठी परिषद होती 23 मे रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लबला. त्यावेळेसचे म्हणजे पहिले दिल्लीचे मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्या कार्यक्रमाला त्यावेळेसचे तात्कालिक प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग, रामविलास पासवान, देवीलाल कांशीराम आणि शरद यादव येणार होते. आम्ही त्या कार्यक्रमामध्ये गेलो. देवीलाल आणि कांशीराम एकाच वेळेस आले, कारण की असं चालू होतं की व्ही.पी. सिंगांच्या विरोधामध्ये देवीलाल काहीतरी करत होते आणि त्यांना कांशीरामजी साथ देत होते. आणि त्यांनी एकदा त्या मंचावर जसे हे लोक आले, या ठिकाणी गीताताई महाले बसलेले आहेत, त्यांना माहीत आहे, श्यामदेव घाटोळे बसलेला आहे, त्यांना माहीत आहे, आम्ही देवीलालच्या विरोधामध्ये मी स्वतः त्या स्टेजवर जाऊन त्यांच्या विरोधात नारेबाजी केली आणि पोलिसांनी त्यांचे जे गार्ड होते त्यांनी मला बंदूक दाखवत मला बाजूला केलं. कार्यक्रम आमचाच होता म्हणून मला अटक झाली नाही. तर ही सगळी हा आमचा त्या प्रक्रियेचा इतिहास आहे. आज ह्या सगळ्या प्रक्रियेचा आम्ही 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या ज्या चळवळी चालू आहेत ओबीसींच्या, एकीकडे ओबीसींचं न्यायाचं आंदोलन चालू आहे, तिकडे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विरोधात बाळ गांगल लिहितो. एकीकडे हा सामाजिक न्यायाचा लढा चालू आहे, त्या ठिकाणी राजस्थानच्या हायकोर्टामध्ये मनूचा पुतळा बसवण्यात येतो. आम्ही आमच्या न्यायाची दखल घेण्यासाठी बोंबाबोंब करत आहोत आणि हे बोंबाबोंब 1953 पासून काका कालेलकर आयोगापासून सुरू झाली. काका कालेलकर आयोग लागू झाला का? ती बोंब नंतर 1978 साली 79 साली आली. मंडल कमिशन स्थापन झालं आणि मंडल कमिशननी रिपोर्ट दिला 80 ला. मंडल कमिशन 80 ला लागू झाला का? लागू झाला नाही. त्याच्या शिफारसी लागू झाल्या का? नाही. बरं, हे काही वरतून आलं होतं का? नाही. संविधानाच्या 340 कलमाच्या आधारावर तयार झालेला काका कालेलकर आयोगाचा रिपोर्ट, मंडल कमिशनचा रिपोर्ट, असं असताना सुद्धा ओबीसी न्यायाची दखल कुठेही नाही. तोच लढा 90 पर्यंत येतो. 90 ला माननीय व्ही.पी. सिंगांच्या नेतृत्वामध्ये सरकार बनतं आणि सरकार बनल्याबरोबर मंडल कमिशन लागू करण्याची 7 ऑगस्ट 1990 ला घोषणा होते लोकसभेमध्ये, 9 ऑगस्टला राज्यसभेमध्ये घोषणा होते, 13 ऑगस्टला GR निघतो
आणि तो जी आर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होतो आणि मंडल कमिशनच्या शिफारशींना स्थगिती मिळते. आणि त्याच्या विरोधात मग आम्ही नागपूर हायकोर्टाच्या विरोधात हायकोर्टात आंदोलन केलं होतं 23 सप्टेंबर 1990ला हायकोर्टाच्या समोर. या ठिकाणी आम्ही ओबीसी विरोधी यांचे पुतळे आम्ही त्या ठिकाणी या झाशी चौकामध्ये जाण्याचा 1990ला प्रयत्न केला. 91ला गडचिरोलीला रॅली काढली. 92ला 91ला माननीय शरद यादवला इथं कार्यक्रमात 23 सप्टेंबर 1991ला शरद यादवांचा कार्यक्रम घेतला. 92ला माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. ओबीसींचं आरक्षण वैध आहे आणि मग त्याच्यासाठी आम्ही विजयी रॅली काढली नागपूरमध्ये 1992ला. तर हे सगळं चालू आहे, परंतु ओबीसीची दखल कुठेही नाही आहे. ओबीसीना सगळ्यात मोठे 4 झटके लागलेले आहेत. काय? 340 कलमामध्ये ओबीसींचा न्याय असताना सुद्धा ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. दुसरा झटका, जेव्हा मंडल कमिशनची शिफारस लागू झाली, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आणि माननीय सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या मागे क्रिमिलेअरचा लफडा लावून दिला. हा पहिला झटका. ओबीसींना सगळ्यात मोठा जर झटका मिळाला असेल दुसरा, तर तो ईडब्ल्यूएसचा झटका आहे. काय झटका आहे? ज्या ओबीसींचा रिपोर्ट असताना सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये लटकतो, परंतु ज्या ईडब्ल्यूएसचा रिपोर्ट नसताना सुद्धा माननीय सुप्रीम कोर्ट 5 जजच्या बेंचमध्ये 3 वर्सेस 2नी ईडब्ल्यूएसची 2021ला अपहेल्ड करते. कोणताही रिपोर्ट नाही, काही नाही आहे. संविधानासमोर बिल येतं 15/6चं 16/6चं सरकार बिल आणतं, सुप्रीम कोर्ट मान्यता देते. ज्या आरक्षणासाठी आम्ही लढतो ओबीसी, आमची दखल घ्या म्हणतो, त्याची दखल घेतल्या जात नाही आणि ईडब्ल्यूएस मागच्या दरवाजाने येतो आणि मंजुरी होतो. हा एक झटका. त्याच्यानंतर दुसरा झटका, महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खानविलकरचं जजमेंट आलं 2021ला. काय जजमेंट आलं? की 50%च्या पेक्षा मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षित गटाचे झाल्या नाही पाहिजे. आणि झाल्या तर ठीक आहे, झाल्या तर फक्त ओबीसीचे जे काही आहेत सदस्य, त्यांचं सदस्यत्व रद्द झालं. वाय? हा 50%चा कोटा आणला कुठून तुम्ही? 50%ची मर्यादा ही फक्त शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भातली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणामध्ये ह्या 50%चा कोटा आणला कुठून? खानवेलकरला हे स्वप्न पडलं कुठून? आम्ही त्याला चॅलेंज केलं नाही, ते मान्य केलं. त्याचा झटका असा आहे की अजूनही नागपूर जिल्हा परिषदची निवडणूक होऊ शकलेली नाही आहे. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची जे फ्रेम तयार केलेली आहे त्याला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. त्याचं सुप्रीम कोर्टाचं रुलिंग आलं, केशवानंद भारती या केसमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जी फ्रेम मी तयार केलेली आहे त्या फ्रेमला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही. आणि ते संविधानच आपल्याला अधिकार आपल्याला मिळवून देतील. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याला शपथ घ्यायची आहे आणि ही शपथ अत्यंत गांभीर्यपूर्वक घ्यायची आहे. मी एक वाक्य वाचेल, ते आपल्याला रिपीट करायचं आहे. सर्वांनी उभं व्हावं शपथेसाठी. आम्ही भारताचे लोक भारताच्या संविधानाला जबाबदार आहोत. भारताच्या संविधानाला जबाबदार आहोत. सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक समता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि बंधुभावाला एकनिष्ठ आहोत. धर्मनिरपेक्षता आणि बंधुभावाला एकनिष्ठ आहोत. मानवता व मानव अधिकाराप्रती जागृत आहोत. मानवता व मानव अधिकाराप्रती जागृत आहोत. सामाजिक अन्याय व शोषण विरोधात संघर्षास तत्पर आहोत.
सामाजिक अन्याय व शोषणाविरोधात संघर्षात तत्पर आहोत. प्रगतिशील व सहभागी विकास विचार नीतीचे पुरस्कर्ते आहोत. प्रगतिशील व सहभागी विकास विचार नीतीचे पुरस्कर्ते आहोत. जय संविधान, जय विज्ञान, जय ओबीसी. जय संविधान, जय विज्ञान, जय ओबीसी. आम्ही जेव्हा आज AI आणि इतर सर्व तंत्रज्ञान वाढत चाललं आहे तेव्हा ओबीसी मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा याच्याबद्दल AI आपल्याला काय सांगतं ही माहिती जेव्हा त्याला विचारली तर त्यात ज्या चुका होत्या त्यातनं एक कल्पना, एक महत्त्व आम्हाला माहीत होतं की वेबसाईट बनवली पाहिजे, पण मग त्यात जेव्हा चुकीची माहिती दिसायला लागली तर त्याचं महत्त्व अजून आम्हाला लक्षात आलं. आणि मग नितीन चौधरीजींनी, आम्ही आणि सोबत जे काही इन्व्हॉल्व होते, राम वाडी बसमे आणि इतर सर्व लोक, यांच्या प्रयत्नातनं आम्ही वेबसाईटला सुरुवात केली. ही वेबसाईट आम्ही बनवताना पहिला विचार जो झाला की जे काही काम राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचं आत्तापर्यंत नितीन सरांनी सांगितलं आहे ते सर्व तर आलंच पाहिजे, इतिहास तर आलाच पाहिजे. आणि हे सर्व आणताना ते आम्ही, कारण डिजिटल युगात असताना आणि सर्व भारतात जर एक भाषा बोलली जाते, समजली जाते तर ती इंग्रजी असावी आणि आपलं जास्त काम मराठीतनं असल्यामुळे ती मराठी असावी. या 2 भाषांमध्ये ती वेबसाईट आम्ही बनवतो आहोत. आणि ट्रान्सलेशन हे गुगलवर न सोडता स्वतः ट्रान्सलेशन करून ते दोन्ही भाषांमध्ये आपण बरोबर पद्धतीने आणणार आहोत कारण काही भाग पूर्ण व्हायचे आहेत वेबसाईटचे, पण महत्त्वाचे भाग पूर्ण झालेले आहेत. या वेबसाईटचा ॲड्रेस आहे ROBCMM, म्हणजे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे इनिशियल ROBCMM.org. ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण पाहता येईल. ROBCMM.org असा वेबसाईटचा ॲड्रेस आहे. जसं मी सांगितलं, इंग्रजी आणि मराठी या 2 भाषांमधनं ती वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये आपण चळवळीचा इतिहास, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा कसा सुरू झाला हा इतिहास, त्याचे संस्थापक संघटक नितीन चौधरी यांचा जीवन कसं त्याच्या आधी राहिलं, कार्यकर्ता म्हणून, एक विचारवंत म्हणून कशी त्यांची वाटचाल झाली लहानपणीपासून, तो पण इतिहास या चळवळीवर राहणार आहे. तर एक महत्त्वाचा विषय असतो वेबसाईटमध्ये की अबाउट अस किंवा आमच्याविषयी, या सदराखाली याबद्दलची सगळी माहिती आपल्याला सापडेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं राहील की आजपर्यंत कुठले कुठले आंदोलनं या चळवळींनी केलेली आहेत, कुठल्या कुठल्या प्रश्नांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाग घेतला आहे, याचे शेकडो फोटो आमच्याकडे आहेत. ते फोटो टाकण्याचं काम चाललं आहे. त्याचे शेकडो आर्टिकल आमच्याकडे आहेत. ते पेपरमधले आर्टिकल आपल्याला इथे मिळतील. तर त्यामुळे चळवळीने आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या कार्यात सहभाग घेतला त्या सर्व गोष्टी इथे अगदी ऑर्गनाईज पद्धतीने कॅटलॉगसारखे आपल्याला मिळतील असा आमचा प्रयत्न चाललेला आहे. त्यातलं खूपसं काम झालेलं आहे आणि इतर काम चालू आहे. याशिवाय राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा काही असे कार्यक्रम करतं की जे ते दरवर्षी केले जातात, जसं की मंडल आयोग दिन असेल किंवा संविधान दिन असेल. असे काही कार्यक्रम असतात जे दरवर्षी त्याच्याबद्दल किंवा जे बजेट होतं, राष्ट्रीय बजेट आणि महाराष्ट्राचं बजेट याबद्दल एक त्याचं ॲनालिसिस, त्याच्याबद्दल लोकांमध्ये एक माहिती देण्याकरता कार्यक्रम केले जातात. असे काही दरवर्षी चालणारे कार्यक्रम आहेत. तर ते कार्यक्रमांची पण माहिती या वेबसाईटवर असेल. जे कोणते नवीन कार्यक्रम चालतील, नवीन जे काही उपक्रम आपण हाती घेऊ त्यांची पण माहिती या वेबसाईटवर राहणार आहे. तर ते सर्व ॲक्टिव्हिटीज नावाचं एक सदर आहे किंवा उपक्रम नावाचं एक सदर राहील मराठीमध्ये, त्यामध्येही राहणार आहेत. या पद्धतीचे पेजेस आपल्याला बनले आहेत आणि काही भाग त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे. याशिवाय एक महत्त्वाचं राहणार आहे OBCMM व्हॉइस, म्हणजे ओबीसी मुक्ती मोर्चाचा आवाज. यात जी काही वेगवेगळ्या विषयांवरचे मतं ओबीसी मुक्ती मोर्चाद्वारे मांडली जातात त्याबद्दलचे आर्टिकल, आजपर्यंत आलेले किंवा जे काही नवीन जे काही विषय घडतील, ज्या नवीन काही घटना घडतील या संदर्भाने, त्याबद्दल जी काही मांडणी ओबीसी मुक्ती मोर्चाला मांडायची असेल, म्हणजे एक मुखपुत्र ज्याला आपण म्हणू शकू चळवळीचं, ते सर्व यामध्ये राहतील. तर OBCMM व्हॉइस किंवा ओबीसी मुक्ती मोर्चाचा आवाज
या पेजवर हे सगळं राहील. अजून एक अतिशय महत्त्वाचा विषय जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की हे असलं पाहिजे की रिसोर्सेस फॉर OBCs, म्हणजे कुठले शासन निर्णय, संविधानातल्या कुठल्या तरतुदी किंवा ज्या कोणत्या शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जी माहिती आहे त्यातली जी OBC संदर्भातली महत्त्वाची माहिती आहे किंवा अशा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट हे सर्व त्या वेबसाईटवर आपण टाकणार आहोत. ते एक टाकण्याचं काम चालू आहे, पण पुढच्या नजीकच्या काळात पुढच्या 1 महिन्याच्या आत हे सर्व मॅटर टाकण्यात राहील आणि त्यात जे काही नवीन नवीन माहिती येत राहील की जी सर्व OBCsला कळणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याचा रेफरन्ससहित आपल्याला ती देता येईल. तर ते अतिशय महत्त्वाचं पेज इथे राहणार आहे, रिसोर्सेस फॉर OBCs या सदराखाली. तर अशा पद्धतीने ही वेबसाईट बनवण्याचं आमचं काम चाललं आहे. या वेबसाईटला आपण सर्व जरूर हे करा. याशिवाय तिथे आपल्याला मेंबर बनता येईल. संघटनेचं काम 4 विविध राज्यांमध्ये चालतं. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर चालत असलं तरी ते सर्व राज्यांमध्ये जाण्याकरता, 30ही राज्यांमध्ये जाण्याकरता इथून मेंबरशिप आपल्याला करता येणार आहे. तर ते मेंबरशिप रजिस्ट्रेशन आपल्याला याच्यामध्ये करता येईल. याशिवाय या सर्व कामाकरता एक बेसिक जो काही आपल्याला निधी लागत असतो त्याची डोनेशनची व्यवस्था या वेबसाईटवर असेल. तर या पद्धतीने या वेबसाईटचं काम चालू आहे. परत एकदा या सर्व वेबसाईटचं ॲड्रेस मी सांगेन, robcmm.org असं आहे. आपण सर्वांनी वेबसाईटला भेट द्या आणि पुढच्या 15 ते 20 दिवसात ही पूर्ण वेबसाईट त्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. आताही खूपसं काम त्याचं झालेलं आहे. हे सर्व काम आम्हाला करायची संधी दिल्याबद्दल राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चाचे मी आभार मानतो. खरं म्हणजे आज या ठिकाणी 36वा वर्धापन दिन राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चाचा या ठिकाणी संपन्न होत आहे. 1990 ते 2026 हा खूप मोठा कालखंड, म्हणजे ज्या कालखंडामध्ये मंडल आयोगाचा चळवळ सुरू होती, अशा परिस्थितीमध्ये मंडल आयोग लागू करण्यासाठी ज्या काही अनेक देशभरातील संघटना होत्या त्या संघटनेमध्ये OBC मुक्ती मोर्चाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि अशा या संघटनेच्या वतीनं आजच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आमचा एक विशेष सत्कार या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल नितीन चौधरी सर आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि सर्व मान्यवरांचं मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे आता तेवढा वेळ नाही आहे. सरांनी म्हटलं की बरेच अनुभव सांगा, परंतु तेवढा वेळ नाही. एवढंच सांगू शकतो की आचार्य अत्रेनंतर 56 वर्षानंतर महात्मा फुल्यांवर आलेला हा पहिला चित्रपट होता. आणि हा चित्रपट समता फिल्म्स आणि माझी फिल्म प्रोडक्शन कंपनी अबिता फिल्म्स यांच्या वतीनं हा चित्रपट आला. मी खरं म्हणजे भाग्य नसीब याला मानत नाही, परंतु खरं म्हणजे खरंच फार मोठं भाग्य आहे की महात्मा फुल्यांच्या जीवनावरचा सत्यशोधक असा स्वरूपाचा चित्रपट करायची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी खरंच या महामानवांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. ज्यावेळेस सत्यशोधक चित्रपटाचं प्रमोशन राज्यभर सुरू होतं त्यावेळेस अनेक सामाजिक संघटनांनी फार मोठी मदत केली. कारण की चित्रपट मुख्य प्रवाहातला बनवणं हे फार सोपी गोष्ट आहे. वेगवेगळं मनोरंजन करणं हा खूप सोपी गोष्ट आहे. यामध्येच नितीन चौधरी सर आणि त्यांचे सहकारी यांनी नागपूरमध्ये फार मोठी मदत आपल्याला त्या काळामध्ये प्रमोशनच्या वेळेस केली आणि त्यामुळे सत्यशोधक चित्रपट हा घरोघरी पोहोचू शकला. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की सत्यशोधक चित्रपट जरी तुमच्या आमच्या मनामध्ये पोचलेला आहे, परंतु मुख्य माध्यमांनी त्याची अद्यापही दखल झाली नाही आणि कुठल्याही सॅटेलाईट चॅनेल किंवा कुठेही तो आमचा त्या ठिकाणी दाखवू शकलो नाही. त्यामुळे महापुरुषांवर चित्रपट बनवून तो समाजापुढे आणणं ही फार जिकरीची गोष्ट आहे. कारण थोडक्यातच सांगतो की आपल्या समाजामध्ये राजसत्तेमध्ये आपल्या OBC बहुजनांमधले राजसत्तेमध्ये आपले नेते पोहोचले, त्याच्यानंतर अर्थक्षेत्रामध्ये पोहोचले, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पोहोचले, परंतु अद्यापही ही सत्ता आपल्या पूर्णपणे ताब्यात नसल्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या चित्रपट नाट्य यासाठी आपल्याला स्वतंत्र विचारपीठ उभं करावं लागतं. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही माझे पुढचे 2 चित्रपट येऊ घातलेले आहेत त्यामध्ये मिशन पॅन्थर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रा ज्यांनी चित्रित केली ते नामदेव हटकर यांच्या जीवनचरित्रावर असलेला महापरिनिर्वाण येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्या सर्वांसमोर येणार आहे. त्यासाठी देखील आपण सर्वांनी असाच प्रतिसाद द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. तर सत्कार झालेले
आदरणीय आमचे मित्र सुनील शेळकेजी, खरंच सुंदर सिनेमा बनवला आहे त्यांनी. म्हणजे त्यांनी स्वतःच उल्लेख केला, अत्रेंनी तो चित्रपट बनवला. त्या चित्रपटाचा मुहूर्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. गाडगे महाराजांचं लाईव्ह कीर्तन, ओरिजिनल कीर्तन त्या चित्रपटात तिथून सुरुवात होते. म्हणजे या सर्व महामंत्र आणि आता महात्मा फुलेंचं आपण 200वावं वर्ष सबंध देशात साजरं व्हावं हा प्रयत्न करणं, तो जगात साजरा व्हावा नव्हे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं असे जे इमिनंट पर्सनॅलिटीज आहेत यांच्यावर चित्रपट सरकारी याच्यातून मोठ्या कॅनव्हसवर जागतिक पातळीवर निर्माण व्हावं याचं एक मोठं बजेटिंग असते. पण अजूनही महाराष्ट्र शासनाने एक पाऊल त्याच्यावर उचलत नाही. ओबीसी मुक्ती मोर्चानं अपील करावं, साधं पत्र टाकावं. ती योजना ऑलरेडी आहे, ऑलरेडी हे सर्व आहे आणि त्या संदर्भात लवकरात लवकर हालचाल करावी. हे 200वा वर्ष आहे आणि महात्मा फुलेंवर तो चित्रपट जागतिक कॅनव्हसवर इंग्रजीत आणि जगातल्या साधारणतः प्रमुख भाषांमध्ये तो चित्रपट व्हावा असं एक लवकरात लवकर मागणी करावी, जेणेकरून हे 200व्या वर्षात संपायच्या आधी हा जागतिक पातळीवर सिनेमा व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 340व्या कलमाच्या संदर्भात ते ओबीसींच्या मुक्तीच्या संदर्भात बोलत होते, पंजाबराव देशमुखांशी त्यांच्या खूप मोठ्या चर्चा सुरू होत्या. आणि आपल्या आज 36वं वर्ष ओबीसी मुक्ती मोर्चाचं संघटनेचं, त्या संघटनेच्या जन्मापासून त्या सर्व आंदोलनांमध्ये ज्याचा उल्लेख नितीन चौधरींनी केला, त्या सर्व आंदोलनाचे सहभागी सहकारी असे आम्ही मित्र आहोत. त्या पंजाबराव देशमुखांच्या संदर्भात, त्या 340व्या कलमाच्या संदर्भात, ओबीसी मुक्तीच्या संदर्भात जी काही चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंजाबरावांशी देशमुखांशी झाली, त्याचं फलित आणि संबंधच म्हणजे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, पण त्यांचं जनरल सेक्रेटरी बनवण्याचं पंजाबराव देशमुखांना निमंत्रण होतं आणि त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. म्हणजे ज्या प्रियंबल आपण इथं ठेवला त्या प्रियंबलसाठी अतोनात भांडण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियंबल हा हार अर्पण करण्याचा विषय नाही आहे, तो प्रॅक्टिकल ज्याचं एक आपण वाचन केलेलं आहे, त्या सर्व शब्दांना स्मरून ओबीसी मुक्ती मोर्चांना आपलं लाईन क्लिअर करण्यासाठी मला खूप आनंद झाला असता या सत्काराच्या निमित्तानं. खरंच जे संचालन करत आहेत त्यांनी बोलले ओबीसींची चळवळ चालवणं किती अवघड आहे. मी समजू शकतो ही सर्व उपस्थिती आणि याच्यातला जिवंतपणा पाहून, पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो इथं राहिला असता तर मला फार आनंद झाला असता. हा फक्त टाळी वाजवण्याचा विषय नाही. आपण जेव्हा अशा काळामध्ये श्वास घेतो आहोत, आत्ताच सांगितलं की SC ST OBC यांना आता ओपन कॅटेगरीतून किंवा रिझर्वेशनच्या याच्यातून कसं बाहेर करणं, हा सर्व समाज व्यवस्था जर एकलकोंडा बनवण्याच्या तयारीत आहे, त्यांना एकटं पाळत आहे, त्यावेळेस किमान SC ST OBCनी तर एकत्र यावं. आणि ते एकत्र येण्याचा फॉर्म्युला म्हणजे देशामध्ये संबंध देशामध्ये एकही ओबीसींचा स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष नाही आहे. एवढी मोठी लोकसंख्या आहे, 52% समाज आहे. आणि हा बाबासाहेब म्हणत असतात त्या पद्धतीनं हा झोपलेला सिंह आहे ओबीसी समाज, ओबीसी वर्ग. तो एखाद वेळेस जागा बिगा झाला तर सर्व असं सत्ता उलटवून पलटवून टाकेल, यांचे कोथळं बाहेर काढता काढेल, षड्यंत्री करणाऱ्यांचे, विषमतावाद्यांचं. पण हा जागा कधी होणार आहे, हे ओबीसींची मुक्ती कधी होणार आहे? म्हणजे एक तर ओबीसी मुक्ती मोर्चा म्हणजे त्याला मुक्तीची गरज आहे, म्हणजे तो गुलाम आहे. तर गुलाम आहोत आपण अदर बॅकवर्ड क्लास आहोत, आपण शूद्र आहोत. देशातले महान शूद्र महात्मा ज्योतिबा फुले यांचे आपण महान वंशज आहोत. ही महानता आपल्याला दाखवायची आहे आणि ती दाखवण्यासाठी एक तरी या देशामध्ये म्हणजे बाबासाहेब जसे पंजाबराव देशमुखांना म्हणत होते की शेतकऱ्यांचा एक ओबीसी वर्गाचा मला या देशातला पंतप्रधान पाहायचा आहे, हे जे पंजाबरावांना म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याची वेळ आपण कधी येऊ देणार आहोत? तर या देशामध्ये एवढा बहुसंख्येनं हा समाज असलेला त्याचा एक पक्ष निर्माण व्हावा, किमान त्याचा एक स्वतंत्र पक्ष निर्माण व्हावा. बंद करा काँग्रेस आणि BJP आणि तत्सम सर्वच पक्षांची जे आतमधून विषमतावादी कल्चर घेऊन आहेत
त्यांची शेपूटधरी पद्धती बंद करून या देशामध्ये खरी काय गरज असेल तर ओबीसींच्या स्वतंत्र पक्षाची आहे. तो पक्ष निर्माण व्हावा आणि एवढी ताकद निश्चितच इथं एवढे वाघासारखे ज्यांना तरुणपणी आम्ही बघत होतो त्यांची ती दाढी आणि त्यांचे ते केस आणि ज्या पद्धतीने केदार दादा बोलत होते तो सिंह त्यांच्या एका डरकाळीन त्यांच्या भाषणात ज्या पद्धतीनं इथलं वातावरण गरम व्हायचं आहे नागपुरातलं ते कुठं गेलं. ते तशा साऱ्या शक्ती जर खूप साऱ्या आहेत ते सर्व वाघ संव हे पुन्हा जर एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं तर हे अवघड काम नाही आहे. रवींद्रदादा चुकीचं बोलतो आहे की नाही. तर हे अवघड काम नाही आहे. हा पक्ष निर्माण व्हावा ही ओबीसी मुक्ती मोर्चाने त्याकडे लक्ष द्यावं. सामाजिक आंदोलनं या व्यवस्थेनं संपवून टाकलेली आहेत. आता खूप गवा बेहरे आणि गांगड बाल गांगड आपल्या अवतीभोवती आहेत. त्याच्या शरणामध्ये आपण सर्व जाऊन बसलेलो आहे. अशी अवस्था आहे सर्वच मीडिया धारकांची. तेव्हा अशा वेळेस आपले एक वेबसाईट येते त्या वेबसाईट अंतर्गतच आपल्या ओबीसींची जातीय गणना सुरू करून टाका. सोपं आहे तिथून. तर त्या वेबसाईट अंतर्गत ते होईल आणि मग तो शासनाला डाटा द्या. हा घ्या तुमच्यानं होत नाही ना. हा एवढं सोपं काम आहे आम्ही करून देतो. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना समर्पित असलेल्या वर्ध्याहून आलेल्या नूतनताई माळवी यांचं महिलांप्रती मोठं कार्य आहे आणि राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाला नेहमीच सहकार्य मिळत राहिलेलं आहे आणि पुरोगामी विचाराचे ते आहेत. आजच्या या कार्यक्रमाला यामिनीताई उपस्थित आहेत, गीताताई महालेसुद्धा उपस्थिती आहेत आणि महिलांचं प्रतिनिधी म्हणून नूतनताई माळवींना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नितीन चौधरी यांनी एक 36 वर्षाचा पूर्ण चित्रपट माझ्या डोळ्यासमोर आणला. 1990 साली मी 22 वर्षाची होती आणि त्या मोर्चामध्ये आम्ही गेलो होतो. आम्हाला खूप क्रांतिकारी वाटायचे रामविलास पासवान. नंतर ते भाजपमध्ये गेले. म्हणजे या देशामध्ये इतकं भयानक झालेलं आहे ओबीसीच्या बाबतीत. त्यावेळेस आमच्यावर पोलिसांची पाळत होती. माझा नवरा आणि मी या आंदोलनात होतो. ठिकठिकाणी आम्ही रस्ता रोको केलं, आंदोलन केलं, सगळं केलं. आम्हाला जागा मिळत नव्हती. आम्हाला जातीयवादी म्हणून सगळं करत होतो. 12 ऑगस्ट 1989ची गोष्ट नितीननी जी सांगितली, यामिनीताईसोबत होत्या. आताच क्षितिज बोलून गेला, छोटासा होता, यामिनीताईची साडी धरत होता वर्ध्याला. बाबा आढावांनी तेव्हा सगळ्या ओबीसींना सांगितलं होतं की सत्यनारायण करू नका. सोशालिस्ट चौकामध्ये तुषार लहान असशील तू, बाबा आढावांनी सांगितलं सत्यनारायण करू नका. आज हेच ओबीसी त्यांच्या हिंदू मुस्लिममुळे आपल्या पोरांच्या नीट परीक्षेच्या बाबतीत एवढा धोका खाऊन बसलेले आहेत. हेच ओबीसी आहे. त्यावेळेस आम्ही ओबीसींचा लढा उभारला. मला आठवते आम्ही दिल्लीला पैदल चालत होतो. आमच्याजवळ पैसे नव्हते. 19 रुपयात दिल्ली पाहायची होती, पैसे नव्हते. हे ओबीसी आज त्यांच्या हिंदू मुस्लिमांच्या द्वेषाच्या याच्यात गेलेले आहे. नितीननी सांगितलं आम्ही आंदोलन करत आहोत, बोलत आहोत, सांगत आहोत, पण ओबीसींनी इकडे आरक्षण मागायचं आणि तिकडे त्या सत्यनारायण आणि त्या हिंदू मुस्लिम याच्यामध्ये दलितांचा द्वेष करायचा. हे सगळं सोडलं पाहिजे. तेव्हा कुठे इथल्या RSSला समजेल की हे सगळे बहुजन एकत्र आहे. एवढंच मी या प्रसंगी बोलते. महात्मा ज्योतिबा फुल्यांचे 200 वर्षाची शताब्दी आहे. महाडची जलसत्याग्रह शताब्दी आहे. त्यानंतर मनुस्मृती दहनाची शताब्दी आहे. आपले गाडगे महाराजांची 150 वर्षाची जन्मशताब्दी आहे. या निमित्तानं आपल्याला या लबाड खोटारड्या लोकांना हाकलायचं आहे. हे ओबीसींनी ठाणलं पाहिजे. ओबीसी मुक्ती मोर्चाच्या या स्टेजवरून नागपुरात मी बोलते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर ज्याला आपण उत्तर भारत म्हणतो, ज्याला आपण काऊ बेल्ट म्हणतो, म्हणजे जिथे सगळे गंगापूजक आहे, अशा भागामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा रुजवणं आणि हे महत् कार्य करणारे सन्माननीय अशोकजी भारती आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत.
त्यांना दूरचं दिसतं. त्यांनी फार आधी सांगितलं होतं की या देशामध्ये काय होणार आहे, त्याची त्यांना चाहूल येतं. असे आपल्यामध्ये आज अशोक भारतीजी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ये ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले की 200वीं जयंती है और प्राध्यापक नूतन मानवीय ने बताया कि महाड़ की भी 100वीं जयंती है, समता सैनिक दल की भी 100वीं जयंती है. ये साल बहुत महत्वपूर्ण है और ऐसे साल में जब ओबीसी मुक्ति मोर्चा अपने 36वां वर्ष बना रहा है तो कई सवाल मुझे लगता है कि हमें पूछने चाहिए. एक तो जब हम ज्योतिबा फुले की बात करते हैं, महात्मा ज्योतिराव फुले की बात करते हैं, तो केवल हम उनके व्यक्तित्व की बात नहीं करते. व्यक्तित्व के अलावा उनकी जो विचारधारा है उसकी बात करते हैं. और जब हम ज्योतिबा फुले जी की विचारधारा की बात करते हैं और देश के संदर्भ में जब बात करते हैं तो उनको बहुत सारी चीज़ों के लिए जाना जाता है. लेकिन मैं अपनी दृष्टि से मैं समझता हूँ कि उनका जो मौलिक योगदान भारतीय समाज को, भारतीय दर्शन शास्त्र को, भारतीय आंदोलन को और भारत में जो विचारों की परंपरा है उसके लिए जो उनका मौलिक योगदान है, वो मौलिक योगदान है भारत में और ख़ास तौर से इस प्रदेश में, इस क्षेत्र में वो नॉन ब्राह्मण आंदोलन की नींव डालना उनका सबसे बड़ा योगदान है. ये दुर्भाग्य की बात है कि आज हम उनके आंदोलन का जो बीज है, नॉन ब्राह्मण आंदोलन, उसी को हम भूल गए. और उस आंदोलन की महत्ता को अगर हमें समझना हो, आज बड़े जोर शोर से हम पेरियार रामास्वामी नायकर की बात करते हैं. पेरियार रामास्वामी नायकर की बात हम इसलिए करते हैं क्योंकि वो नॉन ब्राह्मण मूवमेंट के बड़े नेता थे और ज्योतिबा फुले उनसे बहुत पहले नॉन ब्राह्मण मूवमेंट की आधारशिला डाल चुके थे. तो दक्षिण भारत में जिसको हम द्रविड़ आंदोलन कहते हैं, वो अगर कहीं से गया, उसकी विचारधारा अगर कहीं से गई, तो उस विचारधारा को भेजने का श्रेय महात्मा ज्योतिराव फुले को जाता है. मैं बहुत लंबा नहीं, लेकिन एक दो छोटी बातें और मैं कहना चाहता हूं. तो महात्मा ज्योतिराव फुले के आंदोलन में और दक्षिण भारत के नॉन ब्राह्मण आंदोलन में और महात्मा ज्योतिराव के नॉन ब्राह्मण आंदोलन में क्या फर्क था? यहां बड़े बड़े विचारक हैं, मैं समझता हूं वो मेरी बात से सहमत होंगे कि भारत का जो ब्राह्मणवाद था, और मुझे इस बात की खुशी है कि 1995 में नितिन चौधरी जी और हम लोगों ने मिलकर इसी नागपुर शहर में ब्राह्मणवाद विरोधी परिषद की थी. तो उस ब्राह्मणवाद की सबसे बड़ी खासियत क्या थी? वो भारतीय समाज को कैसा समाज बनाना चाहता है. वो भारतीय समाज को अंतर्मुखी समाज बनाना चाहता है. अंतर्मुखी का मतलब यह है केवल अपनी चिंता करो, पड़ोसी समाज कहीं भी जाए, मर जाए, खप जाए. और महात्मा ज्योतिराव फुले क्या चाहते थे? वो बहिर्मुखी समाज बनाना चाहते थे. बाहर की तरफ देखो. और इसके लिए उन्होंने क्या किया? उन्होंने पहली बार भारत के इतिहास में, गौतम बुद्ध के बाद, संतों की परंपरा के बाद, आधुनिक भारत में पहली बार उन्होंने कहा शूद्र और अति शूद्र की साझा
लड़ाई की बात की उन्होंने। इस देश में उनसे पहले भी बड़े बड़े विचारक थे। उनके समकालीन महादेव गोविंद रानाडे थे, उनके समकालीन राजा राम मोहन राय वगैरह थे, प्रार्थना समाज था, ब्रह्म समाज था, और ना जाने का जाने कौन कौन से समाज थे। तो महात्मा ज्योतिराव फूले को यह श्रेय जाता है कि उन्होंने शूद्र और अतिशूद्र की जब बात की तो शूद्र और अतिशूद्रों में जो छुआछात की दीवार थी, अनफॉर्चुनेटली वो दीवार आज भी मौजूद है। उस दीवार को सबसे पहले तोड़ने वाले महात्मा ज्योतिराव फूले थे। ये दीवार दक्षिण भारत में पेरियार रामास्वामी नायकर ने शूद्र अतिशूद्र की बात नहीं की, उन्होंने द्रविड़ की बात की उन्होंने। और द्रविड़ में दलित शामिल नहीं है, वो एक पहचान है, लेकिन जो जातियों का चरित्र है वो उस द्रविड़ की विचारधारा में शामिल नहीं है। जिन्होंने भी नॉन ब्राह्मण मूवमेंट पर अध्ययन किया दक्षिण भारत के, उन्होंने बताया है कि दक्षिण भारत के आंदोलन में, नॉन ब्राह्मण मूवमेंट में दलितों को अलग रखा गया, वो उनकी कमजोरी रही, जो कि ज्योतिराव फुले की ताकत थी। एक बात मैं ये कहना चाहता। दूसरी बात यह है कि जब हम नॉन ब्राह्मण मूवमेंट की बात करते हैं और आज हम ओबीसी की बात करते हैं, तो दोनों में क्या मौलिक फर्क है, यह भी हमें समझना पड़ेगा। ओबीसी, क्या ऐसा तो नहीं कि ओबीसी फिर अंतर्मुखी हो रहा है, केवल शूद्र की बात कर रहा है? चले तो थे हम दूसरों के साथ साझा एका बनाने में, और एका बनाते बनाते जो नॉन ब्राह्मण मूवमेंट के लीडर थे 19वीं शताब्दी के और 20वीं शताब्दी के शुरुआत में, वो धीरे धीरे जो सामाजिक बदलाव की लड़ाई के लिए चले थे, वो सामाजिक बदलाव की लड़ाई को छोड़ के उन्होंने राजनीतिक बदलाव की लड़ाई को ही स्वीकार कर लिया। तो हमें समझना है, आज भी हमारे सामाजिक आंदोलन में, और मैं समझता हूं हमारे दलित आंदोलन में, मैं तो दलित तंजीम से आता हूं, दलित आंदोलन से आता हूं, दलित और आदिवासियों का राष्ट्रीय संगठन चलाता हूं। हमारे दलित आंदोलन में भी एक बड़ी भयंकर गलती हो गई। वो गलती हमारे आज के काल के सबसे बड़े नेता से हो गई। अब वो इस दुनिया में नहीं है। वो गलती क्या हो गई? उन्होंने ये कहा कि राजनीति वो चाबी है जिससे आप ताले खोल लेंगे। साहब, कांशीराम साहब, उसका परिणाम क्या हुआ? हमारी सामाजिक बदलाव की जो लड़ाई थी वो पूरा मैदान खाली छूट गया। उसका नतीजा क्या हुआ? उसका नतीजा ये हुआ, ओबीसी ने सामाजिक बदलाव की लड़ाई छोड़ दी, नॉन ब्राह्मण मूवमेंट छोड़ दिया, दलितों ने सामाजिक बदलाव की लड़ाई को एक तरह से तिलांजलि दे दी और राजनीति को प्रमुखता दे दी। हम भूल गए कि हमारे आंदोलन का फंडामेंटल बेसिक आधारशिला यही थी कि सामाजिक बदलाव के बिना कोई भी राजनीतिक बदलाव केवल ताकतवर ब्राह्मणिकल सिस्टम को ही मजबूत करेगा। तो आज क्या देख रहे हैं? पेशवाओं की भूमि पर पेशवाओं की वापसी है। आबादी 3-4% है। उन्होंने शिवाजी को डिथ्रोन किया, शिवाजी के परिवार को किनारे करके सत्ता पे कब्जा कर लिया।
पर मराठों को, इस देश के मराठों को आज तक ये बात समझ में नहीं आई कि कैसे मराठों को किनारे करके पेशवा दोबारा आ गया। समझना है हमें। सत्ता का लालच और सामाजिक बदलाव की लड़ाई में बहुत फर्क है। सामाजिक बदलाव की लड़ाई वो समाज की जो फंडामेंटल फॉल्ट लाइंस हैं, जो विभाजन की रेखाएं हैं, उनको रेखांकित करती है। एक समाज जो ये कहता है वही सर्वश्रेष्ठ है, बाकी सब अशुद्ध हैं, जब तक खुद को शुद्ध मानने वाले उन विचारकों को धरती में दबा नहीं दिया जाएगा, तब तक राजनीति में एकता नहीं आ सकती, समानता नहीं आ सकती। ये बात हमें समझना है। माझं आज एवढंच म्हणणं आहे की 85% ओबीसी, 85% म्हणजे अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि आपले मुस्लिम बंधू हे आपण 85% आहे आणि आपल्यावर जे राज्य करणारे आहे हे 15% आहे। हे आपल्याला कुठंतरी लक्षात आणून आपणही कुठंतरी पुढे येऊन ओबीसीचा जरी आपण पक्ष काढला तरी माझं सुनील भाऊ एवढंच म्हणणं आहे का पक्ष नंतर काढा, EVM साठी ओबीसी सगळेजण बाहेर या, तेव्हा आपण निवडून येऊ, नाहीतर EVM काही आपल्याला निवडून येऊ देत नाही। म्हणून आपण पहिले ओबीसी बांधव सगळेजण रस्त्यावर उतरून आपण EVMचा विरोध करू आणि नंतर आपले ओबीसी नेते राज्यकर्ते बनू आणि आपल्या ओबीसी बांधवांना किंवा बहुजन समाजांना न्याय मिळवून देऊ। ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे सन्मान्य उद्घाटक माननीय अशोक भारतीजी, नूतन माळवीजी, सुनील शेळकेजी, सन्मान्य संजय जीवनेजी, नुकत्याच ज्याने सत्कार स्वीकारला आणि आपलं चांगलंसं वक्तव्य केलं, काटोलच्या सन्मान्य नगराध्यक्ष सौभाग्य अर्चना देशमुख, अविनाश ठाकरेजी, मंचावर असलेले सगळे तर सगळे मान्यवर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नितीन चौधरीजी, ॲडव्होकेट अशोक येवलीजी, माननीय सगळे उपस्थित मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, मी मनापासून नितीन आणि यावलेजीचं मनापासून आभारी की त्यांनी अशा चांगल्या अशा कार्यक्रमाला ह्या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी आणि माझे विचार मांडण्याची मला एक त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली। माझ्या अगोदरच्या वक्त्यांचे विचार मी ऐकले आणि विचार त्यांचे ऐकत असताना ते विचार जे मांडत होते त्यांची ती पोटतिडकी पाहिली मी त्या ठिकाणी, ती मी ॲनालिसिस केली की पोटतिडकी कशी असावी आणि समाजाचं खऱ्या अर्थानं भलं होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांची विचारधारा पक्की असते त्यांचे आपलं भाषण देत असताना किंवा विचार मांडत असताना पोटतिडकी ही महत्त्वाचा विषय असतो, ते फार कमी लोकांकडे आजकाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नाही आता आजकाल म्हणजे असं आहे की विषयाला, कार्यक्रमाचा विषयाला धरून काहीतरी मांडणं आणि औपचारिकता पूर्ण करणं असाच त्या ठिकाणी विषय आहे। ज्या महामानवांच्या त्या ठिकाणी स्वतःच्या समोरच्या फोटोला आपण सगळ्यांनी नतमस्तक झालो त्यांच्या पुढं, ह्या सगळ्याचे त्यांचाही मनापासून त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि त्यांना आशीर्वाद मागतो। खरं म्हणजे ताई आपणही काही विषय बोलून गेला, मी आपल्याला वर्ध्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून आपली त्या ठिकाणी ओळख आहेच, त्या ठिकाणी अशातला भागच नाही, अशातला भाग आहे। शेळकेजी आपलं जरी माझा आपला गैरसमज, ताईचा माझा फार जवळचा संबंध, आपल्याला त्याची कल्पना आहेच त्या ठिकाणी। विषय फार मोठा आहे, माझा तेवढाचा काही अभ्यास नाही, पण मी कधी कधी हाच विचार करतो, जसं आता कार्यक्रमाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना सन्मान्य भारतीजींनी आपले विषय मांडले, इथे विषय मांडले और भारती जी बड़ा पीड़ा महसूस करते हैं, हम लोग पीड़ा महसूस करते हैं यहाँ पे।
की ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र, जगविख्यात व्यक्तींनी समाजाचं भलं व्हावं म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचा हा महाराष्ट्र. ह्या महाराष्ट्रामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचं भलं झालं पाहिजे, त्यांचं चिडून गेले नाही पाहिजे म्हणून स्वराज्य स्थापन करणाऱ्यांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये आज अवस्था होऊन बसली आहे की 3% असलेले लोक आमच्यावर राज्य करतात. आम्ही मोठमोठ त्या ठिकाणी पाहत होतो. त्या ठिकाणी कधी कधी तर मला असा विचार येतो की आम्ही जे काही भाषणं करतो, आम्ही जे विचार मांडतो, ऐकणारे लोक पुढचे असणारे लोक हे मृत अवस्थेत जिवंत असणारी लोक आहे का, असा त्या ठिकाणी आभास माझ्या त्या ठिकाणी व्हायला लागतो. हे हळूहळू आपण, आय मे बी रॉंग ऑल्सो, मला एखाद्या माझं चुकू शकतं, आपण विचारवंत आपण सांगू शकाल त्यामध्ये, आम्ही हळूहळू गुलाम व्हायला लागलो आहे. कळत न कळत आम्ही केव्हा सरकून गेलो अंदाजच लागला नाही. सुरुवातीला आम्हाला जसं ब्रिटिशांनी सुरुवातीला आम्हाला चहा पाजला, बरा वाटला, गुलाम होऊन गेलो आम्ही. तसं सुरुवातीला आम्हाला स्वप्न दाखवले, सुरुवातीला आम्हाला थोडं बहुत लहान पोराला आपण चॉकलेट घे, बिस्किट घे, थोडंसं असं काहीतरी, असं करता करता आमचं स्वार्थपणा आमच्यातला जास्त वाढायला लागला. आम्ही जास्त स्वार्थी झालो आणि आमचा स्वार्थ अजून त्या ठिकाणी आम्हाला उपभोगायला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही लाचार व्हायला लागलो. आणि लाचार होता होता आता आम्ही गुलाम व्हायला लागलो आहे. काय म्हणावं, पुरोगामी महाराष्ट्र म्हणावं की काय म्हणावं हेच कळत नाही. नितीनजी आपल्याला, शेकेजी, हे कसं म्हणावं आपण त्या ठिकाणी, ज्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपये खर्च होतात आणि त्याच महाराष्ट्रामध्ये सरकारी शाळेमध्ये मास्तर देण्यासाठी पैसे नाही, अशा प्रकारचं शासन पाहते. कुठं जावं साहेब त्या ठिकाणी? कारण मी पहिलेच म्हटलं की महाराष्ट्राची भूमी महात्मा ज्योतिबा फुलेंची मूळ. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी पहिलेच सांगितलं होतं की शिका आणि संघटित व्हा. त्या ठिकाणी आम्ही खरं शिकलो का? बरं, जे काही शिकले अशातला भाग नाही की आमच्या समाजातले लोक शिकले नाही म्हणून, अशातलाही भाग नाही की आमच्या समाजातले लोक त्या पदावर कधी बसले नाही, बसले, पण तिथे गेल्यावर कशी भुरळ पडून ना ते मलाच त्या ठिकाणी समजली. त्या ठिकाणी कर्तव्य विसरूनच गेलो, भुरळच पडली आम्हाला, लोटांगण घालतो आम्ही त्या ठिकाणी. आणि हे समजा आम्हाला वेळच ओळखता नाही आलं तर मग आता तो दिवस दूर नाही, आम्ही त्या ठिकाणी गुलामीसारखं वागायला त्या ठिकाणी सुरू होऊन जाऊ. त्या ठिकाणी एखाद्याने आवाज काढला की या राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये मास्तरांना व्यवस्था नाही आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशन मिळत नाही आम्हाला, त्यासाठी व्यवस्था सांगा काय सरकारकडं. आजही आमच्या समाजातले राहणारे लोक दुर्दैवाने त्याच्याकडे समजा आरोग्याची व्यवस्था एखादा प्रश्न निर्माण झाला तर ढसाढसा रडतात, डॉक्टरची बिलं देतात. सरकारी आजही आरोग्य व्यवस्था आम्ही ठीक करू शकत नाही लोकसंख्येच्या त्या ठिकाणी हिशोबाने धरून. याच्यावर कधी बोलणार आहे की नाही बोलणार? त्या ठिकाणी ही असती तर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट डॉक्टरचं अशा प्रकारचे कत्तलखाने उभे झाले नसते. समजा सरकारने वेळच त्या ठिकाणी लक्ष दिलं. आणि दोनच गोष्टी गरजेच्या असते माणसाच्या, बलशाली राष्ट्र निर्माण करायचं असेल तर ज्या महामानवाने आम्हाला शिकवलेलं आहे की शिक्षण आणि आरोग्य हे दोनच गोष्टी मूलभूत पाया त्याच्या आहे. मूलभूत पाया सोडून आम्ही सगळंच करतो. आम्ही कुंभमेळा करतो, आम्ही त्या ठिकाणी कुठे मोठे मोठे यात्रा करतो, कावड यात्रा करतो. आणि अलीकडं तर साहेब नवीनच फॅड सुरू झालेला आहे, शासकीय पैशानं मंदिरं बांधायचे. मला समजूनच नाही त्या ठिकाणी एवढं श्रीमंत झालो का आम्ही एवढं श्रीमंत? देवाच्या यात्रेला शासनाचे पैसे घेऊन जा, वा रे वा.
ह्या ज्या संतांनी आपल्याला सांगितलं मनी न्याय भाव आणि देवा मला पाव, त्याचं कुठंतरी आपण काहीतरी आत्मचिंतन करणार आहे काय करणार त्या ठिकाणी. आमचा वेळ आहे निघूनही जाईल, नवीन येणारी पिढी तयार होईल, पण जेव्हा नवीन पिढी गळ्यामध्ये गुलामीचे त्या ठिकाणी पट्टे घालून फिरतील, त्याचे जिम्मेदार दुसरं कोणी नाही. किमान त्यावेळेस आपण म्हणत होतो ब्रिटिश ना आम्हाला गुलाम केलं, आता तर म्हणा आम्हीच आम्हाला गुलाम केलं, दुसऱ्याला काय दोष देणार त्या ठिकाणी. आणि मग शिक्षणाचा त्या ठिकाणी वारसा असलेला हा महाराष्ट्र, ज्या दोन लोकांनी शिक्षण काय महत्त्वाचं असते, संस्कार काय महत्त्वाचे जे शिकवलं, ते स्वतःसाठी जगले नाही, ते समाजासाठी जगले. काय कमी होती महात्मा ज्योतिबा फुलेकडे? काही कमी नव्हती त्या ठिकाणी, छान राहू शकले असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, शाननी राहू शकले असते, पण सर्व समाजासाठी त्यांनी हाल पिठा सहन केलं, मान अपमानाचं मागोपुढं पाहिलं नाही, पण समाजासाठी. आणि अशा ह्या भूमीमध्ये आम्ही सगळेजण असे त्या ठिकाणी असे गुलाम होऊन गेलो, कुठेतरी त्या ठिकाणी मृतावस्थेत चालले गेलो. आम्ही यांच्या पुढं उभं राहण्याची सुद्धा आमची लायकी आहे का, असं माझ्यासारखाचा माणूस त्या ठिकाणी प्रश्न विचारतो. यांच्या पुतळ्यापुढं किंवा यांच्या फोटो पुढं किंवा यांच्या व्याख्यानाबद्दल करण्यासाठी सुद्धा आमची लायकी आहे का, हा विचार माझ्यासारखा माणूस करायला लागलेला आहे. आणि हेच आज समाजाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. 3% लोक राज्य आम्हा सगळ्यावर 85% लोक करतात, तरी करावं काय अडचण नाही, पण विचारधारा. आणि आता तर आपली विचारधारा संपवण्याची वेळ आणणार आहे. ते शिक्षणाच्या अशा पद्धतीने शिक्षण देणार आहे की उद्या येणारी पिढी एखाद्या कोण महात्मा ज्योतिबा फुले, एखाद्या लोक ते येणारी पुढची वेळ एखाद्या कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कुठली घटना, कुठलं संविधान विचारण्याची वेळ ह्या देशामध्ये येऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं आज उभं झालं पाहिजे. काय म्हणावं साहेब त्या ठिकाणी, सुप्रीम कोर्टाच्या जज म्हणतात या वर्षी नाही मतदान दिलं का, म्हणजे पुढच्या वर्षी देऊन टाक, पुढच्या वेळी मतदान देऊन टाक. वा रे वा. आणि ह्या स्टेटवर सगळे लोक ज्या संविधानाच्या भरोश्यावर आहे देशामध्ये, राष्ट्रपित्यापासलं राष्ट्रपतीपासलं तर सरपंचापर्यंत जे पदार बसले त्याचे सगळे ह्या स्टेटमेंट नंतर गपचूप राहतात. अरे तुम्ही देशाचे राष्ट्रपती झाला त्या संविधानामुळे, तुम्ही ग्रामपंचायतचे सरपंच झाले त्या संविधानामुळे, आणि इथले मधले सगळे पदं तुम्ही त्या ठिकाणी याच्यामध्ये भोगून आले असं ते त्याच संविधानामुळे. आणि त्या संविधानानं प्रत्येकाला अधिकार मतदानात दिला आहे, आणि तो अधिकार तुम्ही नाही केला तर काय होते, पुढच्या वेळ कराल, इतकं सहज बोलून जायचं आणि तशाप्रकारे कृती करायची, तरी देश चुपचाप बसला राहतो. हेच त्या ठिकाणी हा देश मृतावस्थेत चालला गेला आहे का, ही त्या ठिकाणी आत्मचिंतनाचा विषय आहे. आपण सगळ्यांनी त्यामध्ये आत्मचिंतन करावं. आणि किमान पुढच्या पिढीला हे आपल्याला म्हणता आलं नाही पाहिजे की तुम्हाला गुलामीमध्ये टाकण्यासाठी आम्ही जिम्मेदार आहे. किमान आपण कसं गर्वानं म्हणतो की आमच्या बाप दादानं त्यावेळेस रक्ताचं पाणी केलं, घरावर तुळशीपत्र ठेवलं, माझं माझ्या बाईचं काय विचार केला नाही, आमच्या माऊलीने गळ्यामध्ये असलं असं ते सोन्याचे दागिने ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देऊन टाकले, असं गर्वानं आपण जगाला सांगतो. आणि आम्ही निहत्ते असतानाही त्या ठिकाणी ज्यांच्या हातात हत्यारे होते त्यांच्याकडे देश स्वतंत्र करून तर आम्ही गर्वाने ज्या जगामध्ये सांगतो, मग आमची पिढी काय सांगेल जगाला, याच्यावर चिंतन मनन होणं गरजेचं आहे. आणि ते आपण सगळ्यांनी आज खूनगाठ बांधावी अशा प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी मांडतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय जय महाराज. 11 एप्रिलपासून महात्मा ज्योतिराव फुलेंची 200वी जयंती किंवा द्विशतक जयंती महोत्सव सुरू होतो आहे. यावर्षीच गाडगेबाबांचा 150वा जयंती उत्सव होतो आहे साजरा. त्याशिवाय महाडच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होतात आहेत आणि राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाला 3 तप पूर्ण झालेले आहेत. जेव्हा 12 वर्ष पूर्ण होतात तेव्हा आपण त्याला एक तप म्हणतो. भारत्रिक 36 वर्ष आणि एक तप पूर्ण होणं म्हणजे तापून निघणं असं असतं. तो तापून निघतो त्याला तप म्हणतात. अशा ह्या 3 तपांचा प्रवास झालेल्या या राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या आठवणी नितीनजीनं आपल्या सगळ्यांना सांगितलेल्या, त्यावेळेला आपण सगळे तरुण होतो आणि तो काळ भारावलेला काळ होता. या भारावलेल्या काळामध्ये प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांचं युद्ध या महाराष्ट्रामध्ये सुरू होतं. गांगलांनी
आणि बेहेरेंनी वैदर्भीय भाषेत सांगायचा तर जो इच्चकपणा केला होता त्याला इथल्या विचारवंतांनी, महाराष्ट्राच्या विचारवंतांनी जोरदार उत्तर दिलं आणि त्यातून हरी नरकेसारखा एक विचारवंत आपल्या पुढे आला. हरी नरकेंनी अत्यंत मुद्देसूदपणे गांगलांचा आणि बेहेरेंचा समाचार घेतला होता. या व्यासपीठावर माझ्या पिढीची सगळी मंडळी आहेत. नितीन चौधरींच्या मुखातून ज्या तारखांसह जे वर्ष निघतात आणि ज्या आठवणी निघतात आहे त्या पाहून खरंच आपण चाट पडतो. म्हणजे या माणसाने ओबीसी मुक्ती मोर्चाकरता आणि ओबीसीच्या एकूणच उत्थानाकरता आपलं संबंध आयुष्य वाहिलेलं आहे. जेव्हा मी पडघम कादंबरी लिहित होतो त्यावेळेला त्या कादंबरीकरता मला काही डिटेल्स पाहिजे होते, ते मी सगळे नितीनजींकडून घेतले होते आणि नितीनजीनं मला सगळी कागदपत्रं त्यावेळेला दिलेली होती. आज आपण ज्या विचारावर उभे आहोत, ज्या विचारांच्या फळीवर आपण पुढच्या स्वप्नांना पाहतो आहोत, तो विचार या महाराष्ट्राला महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिला, तो विचार शाहू महाराजांनी दिला, तो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. बाबासाहेब आंबेडकरांचं 1956 सालचं धर्मांतरण आणि 1972 सालचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं सत्यशोधक समाजाची स्थापना, हा जो दुवा आहे हा दुवा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या दुव्यामध्ये संबंध महाराष्ट्र घडलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंचं पुस्तक आज नव्याने या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे, गुलामगिरी. गुलामगिरी हा माझ्या मते महात्मा ज्योतिराव फुलेंचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आपण महात्मा ज्योतिराव फुलेंना आज किती स्वीकारलेला आहे. ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले वैचारिक गुरु मानतात, जे त्या काळामध्ये वैचारिक गुरु मानणे इतकी अनेक अशी मंडळी होती. लोकहितवादी होते, न्यायमूर्ती रानडे होते, न्यायमूर्ती भांडारकर होते, गोपाळ गणेश आगरकर होते, महात्मा गांधींनी ज्यांना आपलं गुरु मानले ते नामदार गोपाळकृष्ण गोखले होते. ह्या सगळ्यांना ओलांडून जाऊन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे वैचारिक गुरु म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंकडे बोट दाखवतात, तेव्हा फुल्यांच्या विचारांना नवसंजीवनी प्राप्त होते आणि फुले आपल्याला कळतात. त्याच्या आधी मधल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार, महात्मा ज्योतिराव फुलेंचं वाङ्मय आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा एकूणच वैचारिक संप्रदाय हा इथल्या व्यवस्थेनं दाबून ठेवलेला होता. बाबासाहेबांनी त्या विचारांना उजाळा दिला. महात्मा ज्योतिराव फुले काळाचे इतके पुढच्या आज 200 वर्ष झालेले तरी अजून 400 वर्ष महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार हा पुढे जाणार आहे आणि आजही आपण महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो विचार मांडला तो जवळजवळ 250 वर्षाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. या 250 वर्षापूर्वी मांडलेल्या विचारांना आपण आज स्वीकारला आहे का, हा पुन्हा एक प्रश्न पडतो. मी ओबीसींना बहुजन समाज किंवा बहुजन चळवळ असं एक दुसरं नाव देतो आणि आपला इतिहास जर पाहिला, आपल्या इतिहासाची पानं आपण जर मागे जाऊन पलटवलीत किंवा ती उलटलीत तर आपल्याला असं दिसतं आहे की आपला समाज हा वैदिक काळापासूनचा गुलामगिरीमध्येच राहणारा समाज आहे. शरद पाटलांचं एक महत्त्वाचं पुस्तक, महत्त्वाचा ग्रंथ आहे दासशूद्रांची गुलामगिरी. दासशूद्रांच्या गुलामगिरीमध्ये त्यांनी जो पहिला संघर्ष मोहेंजोदारोच्या नंतरचा जो दाखवलेला आहे तो आर्यांचं आक्रमण झालेलं आहे आणि आर्यांच्या आक्रमणामध्ये दासराज्ञ जो होता का दासराजा जो होता त्या दासराजाचा गुलाम केलेला आहे. इथल्या व्यवस्थेला गुलाम करून बाहेरची व्यवस्था आपल्या इथे येते आहे आणि तिथलं संबंधचे सगळं जे वैचारिक जे काही ज्याला आपण काय म्हणू की पारतंत्र्य आहे ते पारतंत्र्य आपलं लादलं जातं आहे आणि त्यातून आपण चेटूक केल्यासारखे त्यांच्या मागे जातो. ही वस्तुस्थिती इतिहासामध्ये आपल्याला ठिकठिकाणी दिसते, जाणवते आहे. बाबा आढावांनी किंवा नरेंद्र दाभोळकरांनी कधीच सांगून ठेवलं होतं की हे जे तुमच्या घरची जी दैवतं आहेत ही दैवतं काहीही कामाची नाहीत. प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की आपलं दैवत गणपती नव्हे, आपलं दैवत विष्णू नव्हे, आपलं दैवत कोण आहे? आपलं दैवत म्हसोबा, आपलं दैवत ज्योतिबा, आपलं दैवत खेकसोबा, आपलं दैवत मेघनाथ आहे.
पण आपण कोणतं दैवत स्वीकारलं? आपण गणपती. आज बहुजनांच्या घरी गणपतीचे असे मोठमोठे फोटो, आणि जेव्हा गणेश चतुर्थी सुरू होते तेव्हा गणपतीला आपण काय म्हणता येईल की लाखोनी गणपतीच्या पूजेमध्ये सगळा पैसा खर्च करतो. एवढं की गणपती 1995 दूधसुद्धा पिला होता. आता गणपतीचं दूध पिणं आणि गणपतीला आपण या पद्धतीनं काय म्हणता येईल की आपल्या देवघरात बसवणं, ह्याचा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा केला तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की ही आपली वैचारिक गुलामगिरी आहे, आपण ती फक्त श्रद्धेच्या नावानं जपतो. ही आमची श्रद्धा आहे, ही श्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा आहे. आणि या अंधश्रद्धेमध्ये जोपर्यंत आपला समाज वावरत राहील तोपर्यंत आपल्याला वैचारिक आणि राजकीय सुद्धा स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली आणि 1890 साली महात्मा ज्योतिराव फुलेंचं निधन झालं. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस लोकमान्य टिळकांपासून सगळी मंडळी, दादाभाई नौरोजी, ॲनी बेझंट सगळी होती, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवला नाही, कारण की त्यांना माहीत होतं की ही जी काँग्रेस आहे, काँग्रेस कुणाची होती? ही काँग्रेस बटा ब्राह्मणांची काँग्रेस होती. गोळवलकर गुरुजीसुद्धा त्यावेळेला, माफ करा, हेडगेवार हे सुद्धा त्याला काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमध्ये बाहेर पडलेत. आणि नंतर मग हिंदू महासभेची स्थापना, पुढचा तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तात्पर्य असं आहे की आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजाचं आपण एक वैचारिक असं एक अधिष्ठान मानतो, त्या समाजाला इतकी वर्ष आपलं वैचारिक धन देणारे आणि वैचारिक दिशा देणारे जे महापुरुष आहे त्या महापुरुषांना आपण अजूनही स्वीकारलं नाही. ही आपल्यामधली असलेली जी न्यूनत्वाची भावना आहे, आणि ही भावना आपण जोपर्यंत काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आपलं एक स्वयंप्रज्ञ व्यक्तित्व जे आहे ते निर्माण होणार नाही, की ते उभं राहणार नाही. ओबीसीचा इतिहास खूप आपल्याला सांगता येईल, तो नितीनजीने सांगितलेला आहेच, तो मी सांगण्यामध्ये पुढे जाणार नाही. पण ओबीसीमध्ये किंवा बहुजन समाजामध्ये अनेक विद्वान झालेले आहेत, अनेक महापुरुष झालेले आहेत, पण या महापुरुषांना, विद्वानांना जर आपण स्वीकारायचं म्हटलं तर त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं दर्शवता येतात. आत्ताच सुनीलजींनी जे सांगितलं आहे की आपल्यामध्ये झालेले जे आहे ते मागे पाहतच नाही, ते वर जाऊन बसले की खालच्यांना ते लाथा मारतात. म्हणजे जेव्हा आपण वरची पायरी स्वीकारतो तेव्हा वरच्या पायरी जाऊन बसतो तेव्हा खालच्या पायरीला आपण नमन केलं पाहिजे. हा जो एक साधा, जो एक आपला माणुसकीचा नियम आहे तो सुद्धा आपण स्वीकारत नाही. आज राजकीय व्यवस्था किंवा राजकीय परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की यामध्ये कोण कुठे कधी कसा जाईल आणि कोण कुठून कधी कसा बाहेर पडेल सांगता येत नाही. जी आंदोलन झालेली आहे, मायावतीने 1991 साली जेव्हा सत्ता स्थापन केली त्यावेळेला पहिल्यांदा जनता पक्षाची मदत घेतली आणि एवढ्या परिश्रमानं कांशीरामनी जी एक बहुजन समाजाची चळवळ उभी केली होती त्या चळवळीवरचा हा जो विश्वास आहे आपल्या बहुजनांचा तो पहिल्यांदा उडाला. आणि मग तिथून तर आजच्या अगदी ज्याला आपण काय म्हणू की हास्यास्पद चारोळ्या लिहिणारे जे आमचे खासदार आहेत, आत्ताच त्यांचा सत्कार झाला नागपूरला, इथपर्यंत जर आपण जो इतिहास पाहिला, आम्ही स्वतःला पुरोगामी समजतो, आम्ही स्वतःला पुरोगामी असल्याचा एक आव आणतो, पण या पुरोगामित्वाच्या मागे असणारं जे एक प्रतिगामी मन आहे आणि सत्ता लालसा, सत्ता पिपासा आहे, ही खऱ्या अर्थानं आपल्यातलं सत्व शोषून घेते आणि आपल्याला एक सामान्य पातळीवर आणून ठेवते. तुम्ही कुठल्याही पक्षात जा, कुठल्याही याच्यात जा, पण तुमचा जो एक स्वतंत्र, जो एक वैचारिक, जो एक बाणा आहे किंवा वैचारिक जे अधिष्ठान आहे ते असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते जर नसेल तर आपण आपली म्हणजे आपल्या समाजाची सोडा आपली सुद्धा नीटपणे प्रगती करू शकत नाही. केजरीवालचं उदाहरण अगदी ताजं आहे. जो एक संघर्ष मधल्या काळात झाला त्या संघर्षाचं फलित काय आहे हे आपल्याला आज दिसतं आहे. मित्रहो, ह्या सगळ्यांचा विचार करण्याची आणि सगळ्यांना एका वेगळ्या पद्धतीनं पुन्हा पाहण्याची, या सगळ्यांचं पुनर्नावलोकन करण्याची एक आज ही छान अशी संध्याकाळ होती आणि या संध्याकाळी आपण सगळे एकत्र निमित्तानं आलेले आहात. बाबासाहेब आंबेडकर
आजचा जो राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा 36वा वर्धापन दिन होता, या कार्यक्रमाला संपूर्ण पाहुणे उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने आम्ही आपले आभारी आहो. शेवटी एकच म्हणतो, गांधी ने लगाया पौधा वो चढ़ जाता ऊंचा सीधा, यह स्वर्ग ही बनता भारत, आती न उसे कुछ बाधा, आती न उसे कुछ होता. यानंतर एक पक्ष को दिल से रहे प्यारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्यशीलारो निर्मल मन से वीरों को उपजाने, सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने.